आता मी तर डायरेक्ट मोठा सेलिब्रिटीज बनलो ना भाऊ. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळी आवरून निघालो साईबाबांच्या मंदिराजवळ सत्यनारायण पूजेसाठी. मग काय बाबांच्या मंदिरात पूजा उरकली, नंतर बाबांचं दर्शन घेऊन परत निघालो घरी. मग काय घातला ऑफिसचा ड्रेस आणि आली ना भाऊ आपली ऋतुजा. मग ऋतुजा म्हणे चल आपण राखी बांधू. मग काय आम्ही रक्षाबंधन केलं आणि निघालो ऑफिसला. पण मित्रांनो, आज मी आपली ब्लॅक ब्युटी नेणार नाही, ओरा घेऊन जाणार होतो. कारण आज आपल्या ओराला 3 वर्ष पूर्ण झाले. आणि मित्रांनो, ब्लॅक ब्युटी घेताना जो आनंद नाही झाला ना, त्यापेक्षाही 10 पटीने जास्त आनंद ओरा घेताना झाला होता. कारण तुमच्या मिडल क्लास भावाच्या आयुष्यातली पहिली गाडी होती ती पण नवीन. मग काय गाडीत बसलो, गाडीचा वापर कमी असल्यामुळं गाडी उभीच होती. म्हटलं चला आज गाडीची डायरेक्ट सर्व्हिसिंग करून टाकू. मग गाडीला पाठवलं गॅरेजला आणि गॅरेजवाल्याला सांगितलं सगळं चेक करून व्यवस्थित काम कर आणि आपल्या ओराला म्हणजेच आपल्या लक्ष्मीला मस्तपैकी धुवून काढ. मग काय आलो ऑफिसला, पंचिंग केलं, काही कामं केली, मीटिंग केलं आणि वेबसाईटचं अपडेट चेक केलं आणि गेलो कोपरगावला. आपल्या ऑफिसचं डेकोरेटिव्ह मटेरियल फायनल करायचं होतं. अमित सर आले आणि आम्ही ते मटेरियल फायनल केलं आणि ऑर्डर देऊन निघालो. मग काय पोचलं ना भाऊ शिर्डी MIDC ला. तिथं लवकरच आपलं एक प्रोजेक्ट येत आहे. तिथून निघालो तर होता उपवास. विशाल भाऊ म्हटले सर चला चहा घेऊ. म्हटलं चहाच घ्यायचा ना, आज डायरेक्ट 5 स्टारला घेऊ. मग काय चहा सोबत उपवासाचे फ्राईज खाल्ले आणि निघालो. मग काय सन अँड सनच्या टीमला कळालं की हा कुठंतरी मोठा बिझनेसमॅन दिसतो. मग काय त्यांनी तर पर डायरेक्ट दरवाजाच उघडून दिला ना भाऊ. काय तिथून निघालो, आलो डायरेक्ट राहत्यामध्ये. आल्या आल्या दिसली ना भाऊ आपली सगळी टीम. मग काय त्यांच्याशी बोललो आणि मग परत ऑफिसला गेलो.